नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत। आत्ता आपण अहमदपूर ते अंबाजोगाई रोडवरील हायवेवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम विश्वविद्यालय लांजे येथे या ठिकाणी आहोत। या ठिकाणी बेटमोगरा ते कपिलधार यात्रा निघाली, पायी दिंडी निघाली आहे आणि या दिंडीला अन्नदानाचं कार्य अहमदपूर येथील व्यापारी मलिशे परिवार त्याबरोबर मेकले परिवार व गुडमे परिवाराच्या वतीने अन्नदान सेवा करण्यात आली आहे। याचबरोबर आपल्यासोबत आहेत तर त्यांच्यासोबत चर्चा करूया। सर, ही दिंडी निघाली आणि आपण या ठिकाणी अन्नदान सेवा केलात, तर काय भावना होत्या, काय सांगाल आपण? बेटमोगरा ते कपिलधार जाणारी दरवर्षीप्रमाणे पदयात्रा इथे आली असता, अहमदपूर येथे आली असता विठ्ठलराव गुडमे यांच्या आणि सुग्रीव मेकले यांच्यातर्फे अन्नदान सकाळी उपहाराची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व भक्त समाधानाने इथून गेलेले आहेत। आता दिंडी पुढे मार्गस्थ झालेली आहे। म्हणजे अन्नदान सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते आणि तेच हे अहमदपुरातील व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। प्रमाणे याही वर्षी दिंडी निघाली, मोठ्या उत्साहानं सर्व संप्रदायातील व्यक्ती निघालात, काय सांगाल आपण? आम्ही दिंडीमध्ये माऊलीच्या राष्ट्रसंत माऊलीच्या आम्ही 2005मध्ये माऊलीसोबत राष्ट्रसंत माऊलीसोबत जात होतो। गेल्या वर्षीपासून आम्ही किनगाव मार्ग बेटमोगरा ते कपिलाधार पदयात्रा बहुसंख्याने इतकं मेघराजाची सुद्धा खूप वर्ष होत आहे, तर तरीही ह्या मार्गाने निघत असताना भाविक भक्त पाण्याला विजाची कडकडा असताना सुद्धा पायी चालतात। त्याच्या आनंदाने गुरुराज माऊलीच्या नामाच्या घोषाने बेटमोगरा ते कपिलाधार पदयात्रा सद्गुरू शिवलिंग बादशाह मठ संस्थानच्या गादीवर असलेले आमचे सद्गुरू सिद्धदाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर या मार्गदर्शनाखाली त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या कृपा आशीर्वादाने या मार्गाने चालू आहे अशी परंपरा। याच तीर्थक्षेत्राबद्दल काय सांगाल? एक निसर्गरम्य वातावरण देखील आहे त्या ठिकाणी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात। लिंगायत समाज असेल, सर्वच समाजाचे एक तीर्थ भावना, एक श्रद्धास्थान आहे, काय सांगाल? एवढं सुंदर नैसर्गिक वातावरण आहे आणि तिथे मूळ म्हणजे कपिल मुनीने तपस्या केलेली आहे। त्याच्यानंतर सद्गुरू राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तिथे तपस्या केलेली आहे। तिथे अनेक ग्रंथ म्हणजे संशोधन केलेले आहे। त्यांचा अध्यात्म जो अनुभव असतो, खूप मोठा तिथला अनुभव त्यांचा आहे आणि मनमत माऊलीची संजीवनी समाधी तिथं आहे। तिथे एवढी श्रद्धा आहे सगळ्यांचीच, फक्त लिंगायत म्हणूनच नव्हे, प्रत्येक माणसाची महाराष्ट्रातल्या तिथे एवढी श्रद्धा आहे की तिथे अगदी धावून पळून जातो। पौर्णिमेचा दिवस असा आहे, कार्तिकी पौर्णिमेचा, त्याला त्रिपुरारी पौर्णिमासुद्धा म्हणतात। जे तुळशी विवाहाच्या काळामध्ये त्या ठिकाणी 5 दिवस यात्रा भरते आणि मोठ्या संख्येने सगळा भाविक भक्त त्या ठिकाणी जमतात। इथं तुळशी विवाह तेवढा नसतो, पण या काळामध्ये असतं, पण तिथं कार्तिक पौर्णिमा ही अशी आहे, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून, की मनमत माऊलीला तिथे ज्ञानप्राप्ती झाली। त्या दिवशी त्यांचा खूप मोठा अनुभवाचा तो दिवस आहे। तो काही मृत्यूचा म्हणजे समाधीचाही दिवस नाही आणि जन्माचाही नाही, पण त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं अशी ती त्रिपुरारी पौर्णिमा आहे। तिथे दिवसाची यात्रा आहे आणि किती म्हणजे काय कसं नियोजन आहे, काय सांगाल? ही बेटमोगरा ते कपिलधार यात्रा ही 10 दिवसाची यात्रा आहे। हे नवीन गेल्या वर्षीपासून किनगाव मार्ग ते कपिलधार काढले आहे आणि 10 दिवस आमचा आनंद ह्या यात्रेमध्ये। आम्हाला एवढा आनंद वाटतो, आम्ही दिंडीत येत असताना कुठलीच आम्हाला आठवण येत नाही, आमच्या लेकराबाळांची घरांची कुठलीच आठवण येत नाही, फक्त आमच्या मुखात माऊलीचं नाम असतं। आम्ही या नामामध्ये एवढे रंगून जातो, आमचे हातपाय दुखत नाहीत, आमचं अंग दुखत नाही, काहीच दुखत नाही, आम्ही एवढे तल्लीन होतो। म्हणजे एक कुठंतरी श्रद्धा असल्यामुळे तुम्हाला काही जाणवत नाही असं ताई सांगतायत। याचबरोबर अहमदपूर शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जी की या दिंडीला नाश्ता चहा पाण्याची सोय करण्यात आली होती, यासोबत आहेत, काय सांगाल सर आपण? माझं नाव संगम मल्लिशे। आमचा परिवार हे असा आहे की गेली 71 वर्ष चापोली ते कपिलधार पदयात्रा ही अविरतपणे चालू आहे आणि अजूनही
चालू राहणार आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, असा आप्पांचा शब्द होता शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आदरणीय. तर गेल्या वर्षीपासून बेटमोगऱ्याची दिंडी किनगाव मार्गे चालू झाली. आम्हाला गेल्या वर्षी कळालं, मग यावर्षी आमचा आग्रह होता बेटमोगऱ्याच्या आप्पांजवळ की आमचाही काहीतरी हातभार लागावा या पदयात्रे करूनसाठी. तर मग त्यांना विचारलं आम्ही, तर त्यांनी म्हणले काही तुमच्या मनाने काही करू शकता तरी करू शकता. मग आम्ही यावर्षी नियोजन केलं होतं. मी आमचा परिवार, मल्लिशे परिवार, नंतर गुडमे सावकार या सर्वांनी मिळून आम्ही नाश्त्यासाठी, चहासाठी वगैरे पदयात्रे करून तयारी केली होती. मग ते आम्हाला अन्नदान करून मन एवढं भरून आलं. आप्पांनी बोलले, आमच्याबद्दल बोलले, आमच्या परिवाराबद्दल बोलले, आमच्या पूर्ण गावाबद्दल बोलले. तर आम्हाला एवढं मन भरून आलं की अजूनही म्हणजे आता जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आम्ही आमची सेवा कायम ठेवू. म्हणजे मल्लिशे परिवार व गुडमे परिवाराच्या वतीने या ठिकाणी यात्रेला भोजनाचा या ठिकाणी देण्यात आलं. त्याचबरोबर आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भालेराव सर आहेत. सर, काय सांगाल, जे की दिंडी आहे या दिंडीतील तुम्ही सोहळ्याला जवळून पाहिले, काय सांगाल? हो, संगम मल्लिशेचा मला निरोप आला की कपिलधारसाठी यात्रा निघते आणि त्यांच्या निरोपाने मी या ठिकाणी आलो. खूप आनंदाचं वातावरण आहे. हजारो भाविक कपिलधार यात्रेसाठी निघालेले आहेत आणि खूप आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण आहे. खूप समाधान वाटतं आहे. हे बघा, गुरु महाराजच कृपा. मला 8 वर्ष चालायला आलं. एका वर्षी दिंडी दीक्षा घेतलं, त्या वर्षापासून मी दिंडीत कंटिन्यू चाललो 15 वर्ष झाली. आणि मला इथून घरी गेल्यावर अर्धा किलोमीटर चालणार. दिंडीत आल्यावर मी कधीही गाडीत बसणार. माझ्या गुरु महाराजाच्या आशीर्वादानं मी काशीलाही पायी जातो, रामेश्वरला पायी गेलो आणि उज्जैनला पायी गेलो, शिखर शिंगणापूरला 2 वेळेस पायी गेलो. मी कोणतीही दिंडीत चालतो की फक्त माझ्या गुरु महाराजाच्या आशीर्वादाने, माझ्या शक्तीनं नाही. मला घरी असल्यावर तर चालता येत नाही आणि तुमच्या श्रद्धेच्या जोरावर तुम्ही एवढं चालताय, हे स्वामींची कृपा आहे असं तुम्हाला सांगायचं? हां, गुरु महाराजाची कृपेनं मी चालतो. अशाच प्रकारे मोठ्या भक्तिभावाबद्दल तुम्ही या मोठ्या मनोभावे सर्वजण निघालेत, काय सांगाल तुम्ही? माझं नाव धनश्री स्वामी कासराळीकर. मी स्वतः कीर्तनकार आहे आणि आम्हाला या दिंडीमध्ये येऊन इतका आनंद होतो आहे. रात्रभर असा पाऊस पडतो. जेव्हा आम्ही पायदिंडी चालत सुरुवात जेव्हा आमची होते तेव्हा अचानक पाऊस थांबतो. अशी ही मनमताचीच कृपा आहे. म्हणजे एकतरी तुम्हाला दिवसभर चालायला पण वेळ भेटतो आणि संध्याकाळी तुम्ही झाल्यानंतर पाऊस होतोय. म्हणजे एक श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेबरोबरच कुठंतरी त्यांच्यासोबत सगळ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत आणि मोठ्या भावनेने हे सर्व भाविक भक्त कपिलधारला निघाले आहेत. पात्रा, मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, अहमदपूर.